नमस्कार मित्रांनो. आपलं महाराष्ट्र शासनाचं एक विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. याच्या मार्फत एक योजना निघालेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत. तर या मुख्यमंत्री योजना दूत नेमकं म्हणजे प्रकरण काय आहे तर थोडक्यात सांगतो मी की महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत जे की सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सामान्य नागरिकांना देण्याचं काम या मुख्यमंत्री योजना दूत मार्फत केलं जाणार आहे. तर या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 50,000 लोकांना 6 महिन्यासाठी नेमणूक केली जाणार आहे मुख्यमंत्री योजना दूत म्हणून. त्यासाठी त्यांना 10,000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. तर त्यासाठी पात्रता आहे की ज्या नागरिकांचं वय 18 ते 35 वर्ष आहे त्यांच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी असली तरी चालेल आणि त्याचबरोबर संगणकाचं त्यांना ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे MSCIT किंवा CCC अशा प्रकारचे कोर्स केले असले तरी चालतील आणि ते महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजे आणि त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला संलग्न असलं पाहिजे, जेणेकरून ज्यांची नेमणूक होणार आहे त्यांचं जे पेमेंट आहे, मानधन आहे, ते तुमच्या खात्यावर येणार आहे. तर त्यासाठी एक वेबसाईट आहे www.mahayojnadut.org. या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र काही लागणार आहेत. आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, पदवीचं प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं तुमचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला म्हणजे अधिकृत संस्थेमार्फत तो दिलेला असावा. म्हणजे आपण तहसीलदारामार्फत वगैरे घेतो किंवा तहसीलदारामार्फतच आपल्याला मिळतो अधिकृतरित्या तालुका स्तरावर, किंवा तुमच्या ग्रामीण भागात जी जवळ संस्था असेल जी की रहिवाशाचं प्रमाणपत्र अधिकृतरित्या देत असेल ते एक प्रमाणपत्र लागणार आहे. आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे त्या खात्यासोबत, जेणेकरून तुम्हाला ते मानधन तुमच्या खात्यामध्ये येईल. तर या योजनेचा मुख्य हेतू एवढाच आहे की महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या अशा भरपूर योजना असतात जेणेकरून आपल्या सामान्य नागरिकांना त्या योजनेबद्दल काही माहिती नसतं. काहीच लोकांना ते माहीत असतं आणि ते जास्त प्रसारित वगैरे करत नाहीत. तर मुख्यमंत्री योजना दूत या उपक्रमामार्फत फक्त शासनाला एवढंच काम करायचं आहे की जे काही तुमच्या योजना आहेत ते आपल्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. तर यामार्फत 50,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे 6 महिन्यासाठी आणि त्याचं मानधन आहे महिन्याला 10,000 रुपये. तर जे इच्छुक आहेत त्यांनी 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तारखेदरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. धन्यवाद.